सातारा शहर डीबी पथकाची कौतुकास्पद कारवाई. पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी हे बेळगाव येथे कांद्याची विक्री करून टेम्पोमधून प्रवास करीत गावी परतत असताना दिनांक 3/12/2023 रोजी पहाटेच्या सुमारास वाडे तालुका जिल्हा सातारा येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी काही जण चहा पिण्यासाठी गाडीतून उतरले होते तर काही गाडीमध्ये झोपलेले होते. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर टेम्पोमधून पैसे ठेवलेले बॅग चोरी करून तेथून पसार झाले होते. सदर चोरी झालेल्या बॅगेमध्ये एकूण 18,60,000 रुपये होते. सदरची चोरी झाल्याची माहिती संबंधित शेतकरी यांना प्रवास दरम्यान समजल्याने त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन सदरची चोरी झाल्याबाबतची माहिती दिली. त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनेची सविस्तर माहिती प्राप्त करून सदर टेम्पो चालकास प्रथम चौकशी कामी ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना विसंगत अशी उत्तरे दिल्याने त्याच्यावरील संशय अधिक बळावला गेला होता. त्याच्याकडे अधिक कौशल्यपूर्वक विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्याच्या अन्य 2 साथीदारांना वाडेफाटा येथे बोलवून घेऊन त्यांच्याकडे सदरची बॅग चोरीची करून दिली असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच इतर 2 युवकांची माहिती प्राप्त करून त्यांच्या शोधकामी एक पथक दौंड तालुक्यात जाऊन त्यांनी ठिकठिकाणी छापे टाकून सदर गुन्ह्यातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास दरम्यान चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केल्याचे सांगितले. सदर चोरी केलेल्या रकमेपैकी 17,99,040 रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे. सदरचा गुन्हा घडताच पोलिसांनी चोरी करणाऱ्या युवकांना तात्काळ ताब्यात घेऊन चोरी झालेली रक्कम हस्तगत केल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सातारा पोलीस दलाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आहे. 12/2/2023 रोजी पहाटेच्या वेळेला ही घटना घडलेली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड येथून काही शेतकरी कांदा विकण्यासाठी बेळगाव येथे गेले होते आणि कांदा विकून येत असताना परत एक वाडे फाटाच्या इथे चहा पिण्यासाठी रात्री थांबले होते पहाटे. आणि त्यावेळी चहा पिऊन झाल्यानंतर ते परत गाडीमध्ये बसले आणि परत जाताना काही अंतर गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपली पैशाची बॅग आहे ती कोणतरी चोरलेली आहे. तर सदर बॅगमध्ये 18,60,000 रुपये एवढा कॅश त्यामध्ये होती. आणि ते त्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन सातारा सिटी पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली. आणि यामध्ये एवढी अमाऊंट गेल्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक जगताप साहेबांनी डीबी पथकचे इंचार्ज API माने साहेब आणि त्यांचं पथक हे ॲक्टिव्ह झालं, ते कामाला लागले. आणि त्यामध्ये त्यांनी जो टेम्पो आहे, जो त्याचा चालक आहे, त्याच्याकडे चौकशी केली असता थोडं त्यांना संशयास्पद त्याच्या हालचाली, त्याची उत्तरं वगैरे वाटली. त्यावरून त्यांनी अधिक तपास केला असता त्यामध्ये टोटल 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आणि त्यामध्ये त्यांच्याकडून जवळपास 17,99,040 रुपये एवढी अमाऊंट जप्त परत रिकव्हरी केलेली आहे. आणि 3 आरोपी हे दौंड तालुक्यातले आहेत, मेजर आहेत. आणि त्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं. ते यामधून भरपाई होणार आहे यामधून. तर हे अतिशय कौतुकास्पद अशी कामगिरी सातारा पोलीस स्टेशनचे DB पथक पुणे जगताप साहेब यांच्या पथकाने केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त. सर, आव्हान काय? आरोपी सुद्धा दौंडचे आहेत आणि शेतकरी सुद्धा दौंडचे आहेत, म्हणजे ही पाळत ठेवून केलेली? हो, काही आरोपी हे त्यांच्या गावचेच आहेत, काही बाजूच्या गावचे आहेत. त्यामध्ये काय झालं की त्यांना माहीत होतं हे विकणार आहेत कांदा, त्यामधून त्यांना पैसे मिळणार आहेत. त्यावरूनच त्यांनी ते प्लॅन केला होता ड्रायव्हरनी आणि त्याचे जे साथीदार होते त्यांनी. आणि त्यांनीच ते बरोबर गाडी थांबवून प्लॅन करून हा घडवून आणलेला होता यामध्ये. परंतु आपल्या DB पथकाने चांगले कौशल्यपूर्ण त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यामधून हे आणखीन जे 2 गुन्हेगार होते ते उघडकीस आले आणि टोटल 3 आरोपी अटक आहेत. आणि जवळपास 18 लाख रुपये यामधून रिकव्हर केलेले आहे. उर्वरित 60,000 आहे ती पण आपण रिकव्हर करत आहोत. सर, आव्हान काय करणार तुम्ही सातारकरांना? सातारकरांना आम्ही हेच आवाहन करू की ज्यावेळी आपण पैसे असे कुठे घेऊन जात असता किंवा एखादा माल विकून आपण ते पैसे घेत असता तर ते सावधतेने ठेवावेत सोबत. असं कुठल्याही गाडीमध्ये ठेवून चहा पिण्यासाठी, वॉशरूमसाठी उतरू नये. आणि आपण असे काही व्यवहार करण्यासाठी जात असू तर आपण कोणालाही ते सांगू नये, जेणेकरून त्याची वाच्यता बाहेर होणार नाही आणि अशा प्रकारचं कोणी ते प्लॅनिंग करून ते चोरणार नाही. नाही, अजून तर त्यांच्यावरती गुन्हे आम्ही चेक करतोय, तसं काही अजून तर निष्पन्न झालेलं नाहीये.
परंतु तसं काय असेल तर आम्ही तुम्हाला कळवतो. सर जे रिकवर केलेली रक्कम आता ती पूर्ण ते शेतकऱ्यांना कशी परत करणार आहेत? त्यांना आपण कोर्टच्या आदेशाने परत करणार ते.